नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी महेश मारवटकर पाटील। हे माझं कपाशीचं क्षेत्र आहे। इथे लावलेली आहे व्हेरायटी पंगा आणि बाजूला लावलेली आहे चारू तूर अंकुर कंपनीची। आता या माझ्या शेतात खताचाही डोस झाला आहे। 8-10 दिवसा अगोदर एक फवारणी सुद्धा घेतलेली आहे मी याच्यावर आणि निंदन पण झाले आहे। आणि हा माझा 2 वर्षाचा चण्याचा बिवळ आहे आणि शेणखत सुद्धा टाकलेला आहे मित्रांनो। आता इथे मी डवरण केला आहे, चौथा फेर डवरणीचा माझा झाला आहे माझ्या शेतामध्ये। आता त्यामध्ये मी दांड मारत आहो, म्हणजे वर्म लावत आहो मातीचे। ते कशा पद्धतीने लावतो ते बघा मित्रांनो, मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवित आहो। अशी माती लावणं चालू आहे बघा मित्रांनो। असे कपाशीचे जे झाडं आहे ते त्याला मातीचा असं का म्हणते त्याला मातीचा भर देणं चालू आहे। आणि हा 2.5 फुटाच्या फाशीचा वखर आहे, त्याला आम्ही पाटी बांधलेली आहे। पाटी दाखव, ही अशी पाटी बांधलेली आहे वखराला आणि असा मातीचा छान सुंदर प्रकारे भर देणे चालू आहे। हा बघा मित्रांनो कसा भर लागत आहे। अगोदर आम्ही डवरणी केली आहे आणि त्यानंतर हा मातीचा भर लावणे चालू आहे। त्याचे कारण एकच आहे का झाड खाली गंडू नये, माती चांगली झाडाला लागावी करिता। आणि आता तर हा भर लागला, मधातली जागा मोकळी राहिली आहे आणि हे क्रॅक जाऊ नये म्हणून मागे डवरणी सुद्धा घेत आहो बघा मित्रांनो। त्यामागे अशी डवरणी सुद्धा घेत आहो बघा। समोर भर लावणे चालू आहे, मागून डवरणी चालू आहे। त्याचे कारण एकच आहे का पाऊस जर आला 15-16 तारखेला, तोपर्यंत जमीन उल्या जाणार नाही, क्रॅक होणार नाही, जमीन झाकल्या जाणार आणि त्याचा फायदा बराचसा आहे। आणि पाऊस जर आला एखादी तर त्या पावसामुळे काय होते का पाणी शोषल्या जाते जमिनीमध्ये, बाहेर निघत नाही पाणी। त्यामुळे हे दांड मारताना भर लावताना मी त्यामध्ये मागेच डवरा ठेवला आहे। हे बघा मित्रांनो, छान अशी माती निघत आहे बघा आणि हे पांघरून घातल्या जात आहे। त्यामुळे कपाशीमध्ये थंडावा कायम राहतो। त्यामुळे किती ऊन तापली, सूर्यप्रकाश तापला तरी कोणत्याही प्रकारचा कपाशीवर परिणाम नाही होत मित्रांनो। आणि माझी कपाशी अशी आहे मित्रांनो बघा। आता हा माझा जवळपास चौथा फेर डवऱ्याचा आहे आणि 5वा फेरा भर लावणे चालू आहे बघा मित्रांनो। आणि माझ्या कपाशीची नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील। मी आज माझ्या कपाशीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काही माहिती देण्याकरिता आलेलो आहो। या माझ्या कपाशीच्या शेतामध्ये मी खत झाले, निंदन झाले आणि फवारणी सुद्धा घेतलेली आहे एक इमिडाची। इमिडा, साप, बुरशीनाशक आणि एक टॉनिक घेतलं त्यामध्ये आणि स्टिकर सुद्धा घेतलं, तर त्याची फवारणी झालेली आहे। आणि आता माझ्या कपाशी पिकामध्ये मी एक डवरणी केली आहे आणि त्यानंतर मला कपाशीच्या पिकाला या झाडाला असा भर लावायचा होता, खाली घेतो, भर लावायचा होता तर मी कपाशीच्या पिकाला असा भर लावला आणि तुरीच्या याला सुद्धा भर लावला की जोऱ्याने जर पाऊस आला समोर तर हे झाड असं खाली पडू नये, त्याकरता मी भर लावला। आणि प्रत्येक शेतकरी हा भर लावतच असतो, त्यामुळे मी भर लावलेला आहे। आणि त्या भर लावताना एक मी काळजी घेतलेली आहे की भर लावताना समोर मी भर लावण्याचं काम केलं आहे आणि मागे लगेच एक डवरणी घेतलेली आहे। त्याचं कारण एकच आहे की हवा जमिनीमध्ये घुसू नये त्याकरिता आणि जमीन क्रॅक जाऊ नये त्याकरिता मी मागून डवरण घेतलेलं आहे सेपरेट माती उकरण्यासाठी। हे बघा मित्रांनो, हे अशा प्रकारची माती निघाली आहे आणि हे मातीचं आच्छादन हे जमिनीवर पूर्ण प्रकारे, त्यामुळे जमिनीची ओल कायम राहते, जमिनीची ओल अडत नाही। प्रत्येक शेतकऱ्यांनी जर भर लावायचा असेल आणि लावणे चालू असेल आपले, तर भर लावताना मागून पुन्हा एक सेपरेट डवरणी करावी। त्याचे कारण एकच आहे का आपल्या जमिनीचे ओल आटू नये आणि जमिनीला पांघरून द्यावे आणि त्याचा फार प्रकारे उत्तम असा फायदा होतो। जर नैसर्गिक वातावरण तयार होऊन आपल्या भागात ऊन तापणे चालू आहे कडक, तर त्यामुळे कधी कोण्या जिल्ह्यात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊससुद्धा पडू शकतो, असे हवामान तज्ज्ञ सर्वे डब साहेब सांगत आहे, तोडकर साहेब सांगत आहे की वातावरण आपल्या भागातच तयार होऊन आपल्या भागातच पाऊस पडू शकतो। आणि मी मित्रांनो बोलत आहे वर्धा जिल्ह्यातून। तसा सुरुवातीला आमच्या इकडे पाऊस चांगला झाला, त्यामुळे लावणी वगैरे पेरण्या वगैरे साधल्या वर्धा जिल्ह्यामध्ये। आणि मधांतरी
8 जुलैपासून तर 15 जुलैपर्यंत पाऊसच नव्हता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. मधात पाऊस आला काही दिवस आणि त्यानंतर आता पुन्हा उघाड चालू आहे. तर आता हे पाऊस नाही आहे. 3-4 तारखेपासून पाऊस गेलेला आहे आणि 15 तारखेला पाऊस येईल अशी हवामान तज्ज्ञ सर्वच सांगत आहेत. तोडकर साहेब सांगत आहेत, डॉक्टर साहेब सांगत आहेत. त्यामुळे 15 तारखेला आणि पुन्हा आता यल निनो, ला निनो तो गेलाच. पण आता आला आयोडी. आता आयोडीच्या बातम्या देणं चालू आहे आणि शेतकरी ते बघतच असतात सर्वांना माहीत आहे. आयोडीचा आता 15-16 तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि 15-16 तारखेला आपल्या पूर्व विदर्भात जास्त पाऊस सांगितला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्हा आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस सांगितला आहे 15 तारखेनंतर. काही भागात मुसळधार सांगितला आहे, काही भागात मध्यम स्वरूपाचा सांगितला आहे. आता हा आयोडी नवीनच एक प्रकारचं आता सांगून राहिले. ते हे तर काही जुन्या काळात आमच्या बापदाद्यानं पाहिलं नव्हतं. आयोडी नव्हतं पाहिला, लानिनो नव्हतं पाहिला, एलनिनो नव्हता पाहिला. पण आता शेतकऱ्यांनो आता आपल्या काळामध्ये हे बघून घ्या सगळं. आयोडी काय आहे, लानिना काय आहे. दुष्काळ पाहिला होता. आता काही शेतकऱ्यांनी ऊस लावणार होते, पण सुरुवातीलाच जाहीर केलं का यावर्षी दुष्काळ आहे, पाऊस पडणार नाही. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऊस लावला नाही, त्यांचे सुद्धा नुकसान झालेले आहे आणि त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी आहे. आणि 2-3 महिन्याची गोष्ट होती. परतीचा पाऊस भरपूर येणार आहे आपल्या भागात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये कपाशीच्या झाडाला चांगला भर लावावा, अशी चांगली माती लावावी, जेणेकरून समोरील जो येणारा पाऊस आहे 15-16 तारखेला त्यामुळे झाड असे खाली पडू नये, नुकसान होऊ नये आणि पाऊस जर आला तर आपल्या जमिनीमध्ये पाणी साचून मुरवल्या जावे. त्याकरिता वर्म फाडताना, दांड फाडताना एक मागून स्पेशल डवरणी घ्यावी मित्रांनो. आणि तणकटसुद्धा बारीक चुरीक जे राहिलेलं आहे ते निघून जाईल. आणि माझी माहिती आपल्याला आवडली असल्यास माझा व्हिडिओ पाहून सरकून नका देत जाऊ. माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो नक्की करत जा. मी अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी आणणार आहोत. आणि माझं शेत हे थोडंसं चुनखडी आहे. या शेतामध्ये हे अशी 50% माझ्या शेतामध्ये चुनखडी आहे. बघा मित्रांनो, हे अशी 50% चुनखडी आहे माझ्या याच्यात. त्यामुळे काय होत आहे की हे कपाशीचे पानं असे पिवळसरपणा आला आहे कपाशीच्या पानामध्ये. त्यामुळे फवारणीमध्ये सुद्धा मी सल्फर घेणार आहोत आणि झिंक घेणार आहोत. कारण त्या झिंक आणि सल्फरमुळे याच्या सल्फरचं जे गंधकाचं प्रमाण कमी आहे कपाशीमध्ये ते भरून निघेल आणि समोर पात्या सुटण्यास आणि झिंकमुळे कपाशीच्या झाडामध्ये ताकद येण्यास. आणि हे बघा मित्रांनो, छोटीशी बघा मित्रांनो पाती निघाली आहे माझ्या झाडाला. सुरुवात झाली आहे, अगदी सुरुवात झाली आहे. छोटीशीच पाती आता बघायला गेलो मित्रांनो. आणि काही प्रमाणात चुरडा आहे, त्यामुळे मी ते उलाला घेणार आहोत मित्रांनो फवारणीमध्ये. आणि एक चांगलं बुरशीनाशक घेणार आहोत मित्रांनो आणि सिलिकॉन बेस स्टिकर घेणार आहोत आणि एक चांगलं टॉनिक कारण फ्लॅशवर सुटत आहे माझी कपाशी. त्यामुळे मी एक चांगलं टॉनिक घेणार आहोत मित्रांनो का कपाशीला चांगला फायदा हो आणि कपाशीची चांगली ग्रोथ होण्यासाठी मी एक टॉनिकसुद्धा घेणार आहोत आणि उलालासुद्धा घेणार आहोत. उलाला मारलं तर पुष्कळ फायदा आहे. त्यापासून पांढरी माशी आणि बरेचसे काही कीटक जे आहे निर्माण झालेले नवीन ते सुद्धा चांगल्या प्रकारे त्याची क्वालिटी निर्माण होते आणि आपल्या कपाशीला फायदा होतो. उलाला हे औषध चांगलं आहे आणि मी ते घेणार आहोत आणि सिलिकॉन स्टिकर आणि एक चांगल्या प्रकारे टॉनिक घेणार आहोत. माझी जी माहिती आपल्याला आवडली असल्यास माझा व्हिडिओ बघत जा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा मित्रांनो. माझी माहिती आवडली असल्यास जय श्रीराम, जय श्रीराम.